रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
सत्य सच खारी सत्य सच सत्य सच खरे सत्य सत्य
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरी तिने तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठे त्याशी लाभ उठा उठी तिने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळकाळा तिने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे विठ्ठला करुण तुलसीमाला कंदं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं तेषां चरणसान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातो ज्ञानदानपरायणं विनायकं गुरु वन्दे भवबन्धविमुक्ते सोनोपंत तथा कुणी आवडीने मामाशे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जे सन्मती पुण्य श्लोकची वारकरी संप्रदायाचा आध्वर्य खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभकरा दांडे करा वंदितो ज्ञानेश्वर ज्ञानमूर्तींचे साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवंच दयामूर्ती नाथ वंदे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ती देहक्षेत्र निवासिनां तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं विठ्ठला सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे प्रस्तुत सप्तस्थळी कीर्तनरूपी शिवेकरता निवडलेला अभंग ईशमान्य जगमान्य देवमान्य
तपश्चर्यात्मक भूमिका प्राप्त करणारे मंगलमय जीवन जगण्याची क्रिया प्राप्त असणारे महान विष्णू देहुनिवासी वैकुंठवासी जगाचे उद्धारक तुमचे आमचे मायबाप वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलीत लाग कोणा या परंपरेमध्ये नितांत सेवा धर्माचरण करणारे वैराग्याचे सागर साधू सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा गाथेतील नामस्मरण प्रकरणाचा हा अभंग असून महाराजांनी आजच्या अभंगामध्ये कर्तुमा अन्यथा कर्तुम शक्ती प्राप्त असणारा भगवान परमात्मा त्या भगवान परमात्माच्या नामाचं स्वरूप त्या ठिकाणी प्रतिपादन केलं. विठ्ठल अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये भगवान परमात्माच्या नामाचं स्वरूप त्या ठिकाणी स्पष्ट केलं. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये भगवान परमात्माच्या नामाचा परिणाम सांगितला. अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये भगवान परमात्माच्या नामाची अनुभूती स्पष्ट केली आणि अभंगाच्या चौथ्या कडव्यामध्ये भगवान परमात्माच्या नामाचं सामर्थ्य स्पष्ट केलं. अजून सोपं करतो. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. नाम विठोबाचे बरे नामाचं स्वरूप स्पष्ट केलं. येणे तुटती बंधने उभय लोटी कीर्तिजेने या ठिकाणी नामाचा परिणाम सांगितला. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठावठी या ठिकाणी नामाचा अनुभूती सांगितली. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडी काळा या ठिकाणी नामाचं सामर्थ्य सांगितलं. येणे तुटती बंधने उभय लोटी कीर्तिजेने नामाचा परिणाम स्पष्ट केला. विठ्ठल अनाधिकृत विषयाचे संस्कारित असणारा हा जो विषयासक्त बनला प्रपंचाचा अधिकारी विषयामधून निवृत्त होण्याची साधना परिपूर्णतेने प्राप्त करणारा वैराग्यवान हा परमार्थाचा अधिकारी येथेच पंच विषयाचे रात्रंदिवस भोग सेवन करणारा हा प्रपंचाचा विषय श्रवण मनन कीर्तन निधी दासन चिंतन प्राप्त करून अवस्थेपर्यंत पोहोचणारा हा पारमार्थिक विषय लक्ष 84च्या दरबारामध्ये रात्रंदिवस फजितीला येणारा हे प्रपंचात्मक फळे आणि आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद इष्ट प्राप्ती प्राप्त करणं हे पारमार्थिक फळे. विठ्ठल जीवनामध्ये मृत्यू लोकात जन्माला आलेल्या यावत जीवाला प्रत्येक जीवाला सुखाची गरज आहे आणि समाधानाची गरज आहे. प्रत्येकाला वाटतं आम्हाला सुख आणि समाधान मिळावं, परंतु सुख आणि समाधानाकरता प्रत्येकाला सुख आवडतं, परंतु सुखाचं साधन आवडत नाही. दुःख कोणालाच आवडत नाही, पण दुःखाचं कारण सुटत नाही. मज लागे दुःख व्हावे ऐशे कोणी भावेना जीवे नवांचिता दुःख पावे नयने संभवे स्वतंत्रता. अरे दुःख नाही आवडत कोणाला, लक्षात घ्या. सुख प्रत्येकाच्या आवडीचं, साधा पायात काटा टोचलेला सुद्धा आवडत नाही आवडत. सुखाची अपेक्षा आहे, परंतु सुखाच्या साधनाची गरज नाही. दुःख नको वाटतं, दुःखाचं कारण सुटत. विचार करा. समाधानाकरता आणि सुखाकरता व्याकुळता निश्चित आहे, परंतु ते समाधान आणि सुख प्राप्त करण्याकरता जी व्याकुळता पारमार्थिक दृष्टिकोनातली पाहिजे ती मात्र कमी नाराज. विचार करा. नेहमी सांगा वाटतं असं की परमार्थ नो डेकोरेटेड. डेकोरेशनचा परमार्थ नाही. परमार्थ श्रद्धेची भाषा आहे, परमार्थ अनुशीलतेची भाषा आहे, परमार्थ अनुभवाची भाषा आहे आणि परमार्थ नेत्रातल्या अश्रूची भाषा आहे. परमार्थ साधना करत असताना साधकाचं हृदय
भक्तीने भिजलेलं असायला पाहिजे. विठ्ठल सुख प्रत्येकाला आवडीचं आहे, पण सुखाचं साधन आवडीचं नाही. विचार करा, प्रत्येकाची तळमळ सुखा करता आणि समाधाना करता आहे, परंतु त्या ठिकाणी साधनाची आवड नाही. वस्तुस्थिती आपण जर महाभारतात एक गोष्ट प्रसंग आहे की भगवान कौरव पांडवाचे युद्ध संपल्यानंतर कुंती मातेला निरोप मागितला. भगवान द्वारकेला निघून जाणार एवढ्यात निरोप मागितला, आई साहेब मी आता इथलं कार्य माझं संपलेलं आहे, मी आता निरोप घेतो आपल्याकडून आणि निघून जातो द्वारकेला. काही मागायचंय का तुम्हाला सांगा, काही मागायचं? भगवान परमात्मा प्रसन्न झाल्यावर यावरची जीवन काय मागावं, काय मागावं देव प्रसन्न झाल्यानंतर? कोणती मातीने सांगितलं भगवान देणार ना तुम्ही? हो. आमच्या जीवनामध्ये आतोनात संकट जर येऊ देत गेलात ना देवा, तर तुमच्या दर्शनाची इच्छा वेळोवेळी आम्हाला प्राप्त होईल. ऐका, आतोनात संकट येऊ देत जा म्हणणं काय उच्च कोटीच्या दुःखाची मागणी आहे, परंतु त्या संकटाला सांभाळून भगवान परमात्माच्या दर्शनाची इच्छा प्राप्त करणं यामध्ये सुखाचाच अंतर्भाव आहे. तुकोबाराय पांडुरंगाच्या मंदिरात गेले. तुकोबारायला पांडुरंगाने विचारलं, तुकाराम महाराज तुम्हाला काही पाहिजे का? तुकोबाराय म्हणजे तुका म्हणे करी फकीराचे परी. देवा फकीराचे परी हो, परंतु रात्रंदिवस हरी येईल मुखी. तुझं नाम चिंतन मात्र आमच्या नेहमी मुखाला आलं पाहिजे. तुका म्हणे करी फकीराचे परी. फकीराचे परी उच्च कोटीचं दुःख आहे, परंतु रात्रंदिवस हरी येईल मुखी यामध्ये सुखाचाच अंतर्भाव. समोरून कबीरदास महाराज आले. कबीरदास महाराजांना विचारलं, महाराज तुम्हाला कसं सुख वाटतं? कबीरदास महाराजांनी सांगितलं, जो सुख पावे राम नाम में, जो सुख पावे हरि भजन में, वो सुख नहीं अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. भला बुरा सबका सुन लीनो, काहे करत मगरूरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. कहत कबीरा सुन मेरे साधु, कबीरा सुन मेरे साधु. कहत कबीरा सुन मेरे साधु, कबीरा सुन मेरे साधु. साध मिले सबूरी, साध मिले सबूरी, बदला गोया बदला गोया. सुख पावे हरि भजन में, सुख पावे हरि भजन में, वो सुख नहीं अमीरी में, बदला गोया बदला गोया बदला गोया. जीवनामध्ये सुखाचा आनंद रामनामामध्ये आहे. लक्षात घ्या, रामनाम हे जीवनामधलं फार महत्वाचं साधन आहे. लक्षात घ्या, त्या ठिकाणी आणि त्याच साधनाचं अनुकरण करण्याकरता अनाधिकृत
अनंत जन्मापैकी या मनुष्य देहामध्ये मनुष्यानं या जीवानं पदार्पण केलेले. म्हणून आचार्यांनी फार गोड वर्णन केलेले ग्रंथामध्ये. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्यात पहिली दुर्लभता मनुष्यत्वम, दुसरी दुर्लभता मुमुक्षता ही तेवढ्याच माध्यमात निर्माण व्हायला पाहिजे, आत्मनात्म विचार शक्ती तितकीच मिळायला पाहिजे. आणि तिसरी दुर्लभता महापुरुष संशय, संतांची संगतीही करायला पाहिजे. लक्षात घ्या. कारण साध्य साधन जर जीवनामध्ये कळालं नाही तर काही उपयोग नाही. लक्षात घ्या. जीवनात साध्याचा जर परिचय नसला तर साधनाविषयी चर्चा करणं निरर्थक आहे, व्यर्थ बडबड. विचार करा. साध्याची जर आम्हाला प्राप्ती नाही तर साधनाविषयी चर्चा निरर्थक. मला एक सांगायचंय, जगात 5 प्रकारचे वर्ग आहेत. पहिला वर्ग आला साध्य कळालं नाही, साधनही कळालं नाही, शास्त्रानं त्याचं नाव ठेवलं पामर. दुसरा वर्ग आला साध्य कळालं परंतु विशिष्ट कामनायुक्त कळालं, त्याचं नाव विषयी. तिसरा वर्ग आला साध्य साधनाचा फक्त विचार कळाला, आचरणात आणलं नाही. फक्त विचार कळाला, आचरणात आणलं नाही. लक्षात घ्या. सांगितलं बाबा यावर्षी कार्यक्रमाची सुरुवात झाली. नको, कार्यक्रमाची सुरुवात झालेली. गावात भागवत कथा आहे, कीर्तन उत्सव आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्की या. म्हणजे महाराज खरंच सांगू का, अहो माणसानंच परमार्थ करायचा असतो आणि माणसानेच जर परमार्थ करायचा नाही तर करायचा तरी कुणी. आणि या देहात जर आपल्याला परमार्थ करण्याला घडलं नाही तर मग घडणार तरी कधी. असं गोड बोलले. नक्की वाटलं आता कीर्तनाला आल्याशिवाय राहत नाही. आणि लगेच सकाळी जय हरी झाला महाराज. जय हरी झाल्यावर विचारलं म्हणजे बाबा रात्री दिसले नाही कीर्तनाला, काय सांगा महाराज. यावर्षी सप्ताहामध्ये माईक सिस्टीम इतकी सुंदर होती, निघण्याच्या तयारीत होतो आणि तुमचा सहज कानावर आवाज आला आणि जसा कानावर आवाज आला तसा डोळा लागला. काय साध्य कळालं, साधन कळालं का, साध्य साधनाचा विचार कळाला, शास्त्राने याला जिज्ञासू म्हणे. चौथा वर्ग साध्य रूप झाला, मुक्त झाला. आणि 5वा वर्ग साध्य साधन जगापर्यंत पोहोचविण्याची क्रिया करतात ते संत आहेत. विठ्ठल. आणि मग संतांनी या समाजाची दयनीय अवस्था बघितली की उद्धारा करता स्वतःच्या, ऐका, जसं देहाला अन्नाची आणि पाण्याची नितांत गरज आहे देह चालवण्याकरता, तशी जीवाच्या उद्धाराकरता संतांच्या संगतीची आवश्यकता आहे. म्हणून संतांनी ही दयनीय अवस्था त्या ठिकाणी समाजाची व्याकुळता जाणली. अरे या भवसागरामधून तरुण जाण्याकरता पर्यायी मार्ग काही दिसत नाही, काय करावं. म्हणून यावत मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला तरण्याचा उपाय कोणता आहे यासाठी संत एकत्रित आले आणि संतांनी तो विचार जगापर्यंत पोहोचला. विठ्ठल. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, सिद्धांत शोधिले, सकळ सिद्धांत शोधिले, सकळ सिद्धांत शोधिले, सकळ सिद्धांत शोधिले. नाना गोष्टी
काढिले निवडो सार काढिले सकळ सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टीने अवलोकिले सार काढिले निवडून ते एक हरीचे नाम भगवान परमात्माचं नाम हे उद्धारक आहे या कलियुगामध्ये. म्हणून त्या ठिकाणी संतांनी या जगताच्या कल्याणाकरता कोणतं साधन म्हणून नामाचं साधन त्या ठिकाणी प्राप्त केले लक्षात घ्या. कारण भागवतामध्ये असं एकेका युगामध्ये एक एक भगवत प्राप्तीसाठी साधना होती. कृते अध्याय 24 त्रेताया मिलतो मखे द्वापारे परिचर्याया कलो तद हरि कीर्तनात. कृतयुगामध्ये भगवान परमात्माची प्राप्ती ध्यानानं होत होती. लक्षात ध्यानानं होत होती. आता या कलियुगात ध्यान जमन का? नाही जमणार. लक्षात घ्या. कारण ध्यानाच्या 5 अवस्था त्या ठिकाणी वर्णन केल्या तत्वज्ञानामध्ये. स्थिती, संस्थिती, विगती, प्रगती आणि संस्मिती. ऐका, स्थिती ध्यान करायचं ठिकाण पवित्र पाहिजे. संस्थिती ज्याचं ध्यान करायचं त्याचा परिचय पाहिजे. नाहीतर ध्यान एकाचं चाललंय तिसरं डोळ्यासमोर यायचं काही उपयोग होणार नाही. चला, विगती त्याचं रूप अंतःकरणामध्ये साठवलं गेलं पाहिजे. प्रगती आज 5000 रामकृष्ण हरीचं भजन झालं, जप झाला, तर उद्या 10,000 व्हायला पाहिजे. परवाच्या दिवशी 15,000 व्हायला पाहिजे. पुन्हा 20,000 असं वाढता क्रम त्या ठिकाणी आपला चालला पाहिजे. लक्षात घ्या. प्रगती आणि संस्कृती. ज्या देवाचं ध्यान केलं तो देवाचं रूप प्रगट होऊन अंतःकरणामध्ये साठवल्या गेलं पाहिजे. विचार करा, ह्या ध्यानाच्या क्रिया आहेत. आता ध्यान कशाला म्हणायचं? जे डोळ्यासमोर भगवान परमात्माचं स्वरूप आपण पाहिलं तेच अंतःकरणाच्या या मनपटलावर केंद्रबिंदू मनाचा स्थिर करणं हेच ध्यान येणार. दुसरं ध्यान नाही. विठ्ठल विठ्ठल
हेची ध्यान राहू आता हिची ध्यान डोळा मन गंभट कोंड कोंडून धरिला जीव देहभाव वस्तुस्थिती आपण जर त्याचं चिंतन केलं तर ध्यान त्या ठिकाणी हे कृतयुगामध्ये कृतयध्यायतो विष्णू त्रेतायुगामध्ये यजतो मखई त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या योगानं भगवान परमात्माची प्राप्ती होते. आता यज्ञ जमल का लक्षात घ्या. यज्ञ जमल का आणि जमला तरी देश काळ अवस्था लिंग भेद वातावरण स्थिती सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे महाराज. त्या ठिकाणी कर्म करत असताना यथासांग झालं पाहिजे ते बिनचूक झालं पाहिजे तर त्याची फलश्रुती अन्यथा नाही. मला सांगा यज्ञ करत असताना चांगल्या तुपाची धार ही त्या अग्निकुंडामध्ये अहोरात्र हत्तीच्या सोंडी एवढी सोडावं लागती. आता जमल का यज्ञ त्या काळात नाही जमणार. मग आपला यज्ञ नाही का? आपला यज्ञ आहे. नाम जपतो नाम जप परमयज्ञ बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थ नाही का? आणि नाथमाराज असं म्हणतात की अरे बाबा नामचिंतन जर केलं तर कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य लक्षात घ्या. एक हरिनाम जपता घडे चला. म्हणून द्वापारे परिचर्या या द्वापार युगामध्ये पूजेच्या माध्यमामधून भगवान परमात्माच्या प्राप्तीची साधना होती. आता पूजा तरी करण्याची शक्ती आहे का या कलियुगात लक्षात घ्या. आहे का पूजा करण्याची तरी शक्ती? नाही महाराज. परिचर्या नामे पूजा. आता पूजा तरी शक्य आहे का? तुकोबारा एका ठिकाणी म्हणजे का सयाने पूजा करो केशी राजा आहाची संदेह माझा फेडी. आता तुकोबारा आहे म्हणजे देवा तुझी पूजा कशी करू मी आता सांगा ना. कारण ऐका हे जग कोण निर्माण केलं? माणसाने की देवानं? कोण केलं निर्माण? देवा. जगातलं पाणी कोण निर्माण केलं? माणसानं का देवानं? देवा. मग ते जगातलं पाणी आणि जग ज्यानं निर्माण केलं त्या पाणी हे त्या जगातलं देवाचं का माणसाचं? देवाचं. बरोबर आहे. आणि मग देवाचंच पाणी देवालाच अर्पण करणं पूजा आहे का? उदके नानो तरी स्वरूप हे तुझे. देवा कशी पूजा करू लक्षात घ्या. म्हणून द्वापारे परिचर्या या त्या पूजेच्या माध्यमामधून भगवंताची प्राप्ती होती. आता तेही साधन त्या ठिकाणी कसं झालेलं आहे की लोकांपर्यंत करण्याची ताकद राहिली नाही. काही तर साधन चांगलंच लक्षात घ्या. साधन कमजोर झालेच नाही. करणारा साधन कमजोर आहे. विचार करा. साधन आहेतच करण्याची शक्ती कमी झालेली लक्षात घ्या. मग काय कलोत हरी कीर्तनात. हरी कीर्तन म्हणजे भक्ती करा. बाकीचे साधनं नाहीत का? आहेत साधनं. साधनं कमजोर झाली नाही. करण्याची ताकद संपलेली लक्षात घ्या. महाराजांनी वर्णन केले का ठिकाणी अवघ्या वाटा झाल्या क्षीण घडे साध. अवघ्या वाटा झाल्या क्षीण घडे
कली न घडे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा भक्तिपंत बहु सोपा. महाराज वस्तुस्थिती लक्षात घ्या. साधन कमजोर नाही. नेहमी सांगतो रस्ता थकला का रस्त्यानं जाणारा कसं रस्त्यानं जाणारा ऐशे बळ नाही अनेकांची अंगी तपे तीर्थ जगीदान व्रते तपे तीर्थ जगीदान व्रते तपे तीर्थ जगीदान व्रते. साधन कमजोर नाही करणारा साधक कमजोरी. मी या कलियुगामध्ये काय कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त बंध परमजित अवस्था साधण्याकरता कीर्तनाची गरज आहे. आणि कीर्तन म्हणजे नामचिंतन हे लक्षात घ्या. त्या भगवान परमात्माचं काय झालं कौरव पांडवाचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव हे आत्मकल्याणाकरता त्या ठिकाणी तपश्चर्येला निघणार. एवढ्यामध्ये भगवंताला सांगितलं आमच्या हाताला खूप हत्या झाली हिंसा झालेली या युद्धामध्ये आता आम्ही काय करतो की त्या ठिकाणी जंगलात जाऊन तपश्चर्या साधना करतो. भगवंतांनी सांगितले बाबा त्या भानगडीत पडू नका. काय आता हे लगेच कलियुग लागायला आणि त्या कलियुगामध्ये अशी एक व्यवस्था केलेली आहे की कोण्याही अवस्थेमध्ये नाम जर भगवान परमात्माचं घेतलं तर तो उद्धार त्याचा होतो. लक्षात घ्या. पण धर्मराजाने विचारलं म्हणजे देवा कलियुग तर फार वाईट सांगितलेलं आहे. ऐका दोषाची खाण आहे कलियुग. कले दोष हे राजन एकोनास्ति महान गुन्हा कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त बंध परमजित. त्या ठिकाणी कलियुग दोषाची जरी खाण असला तरी कलियुगामध्ये एक सद्गुण आहे. कोणता सद्गुण आहे नामचिंतनानं जीवाचा उद्धार आहे. म्हणजे मग देवा कलियुग असा दुर्गुणी अवगुणी कसा आहे सांगा ना आम्हाला. भगवान परमात्माने सांगितलं पाहायचंय का तुम्हाला. एक काम करा तुम्ही 5 जण 5 रस्त्याला जा आणि काय तुम्हाला दिसतं ते मला येऊन सांगा. कारण धर्मराज एका रस्त्याने गेले युधिष्ठिर धर्मराजा एका रस्त्याने गेले. धर्मराजाने एक हत्ती पाहिला. काय पाहिला हत्ती पाहिला. पण हत्तीला किती सोंड असतात किती एक असती का 2. तर धर्मराजानं 2 सोंडचा हत्ती पाहिला आणि भगवंताजवळ आले. म्हणजे भगवान काय मी एक हत्ती पाहिला पण त्या हत्तीला 2 सोंड आहेत देवा काय करावं. भगवंतांनी सांगितलं हेच कलियुगातलं आश्चर्य नव्हे. काय कलियुगातल्या माणसाला एक दाखवायची सोंड आहे आणि एक वागायची सोंड आहे. दाखवतील एक आणि करतील एक. लक्षात घ्या आज संपूर्ण समाज धार्मिक बनला पण पारमार्थिक नाही. विठ्ठल धार्मिकता वाढली पण पारमार्थिकता शिल्लक राहिली नाही. चला भीमाला विचारलं भीमा तुला काय दिसलं. काय नाही म्हणजे देवा एका गायीने एका वासराला जन्म दिला आणि वासराला जन्म दिल्यानंतर त्या वासराला चाखता चाखता ती गाय त्या वासराचं रक्त पिऊ लागली. भगवंतांनी सांगितले हेच आश्चर्य कलियुगातलं. कलियुगातले मायबाप लेकराला जन्म देतील आणि स्वतः उदरनिर्वाह करण्याकरता मार्केटला त्यांची विक्री करतील. भागवत महात्म्यात लक्षात घ्या. अर्जुनाला विचारला अर्जुना तुला काय दिसलं. अर्जुनाला सांगितलं देवा एक प्रेत एका गंगेच्या ठिकाणी होतं आणि गंगेच्या काठावर एक प्रेत त्या ठिकाणी दिसलं परंतु त्या काही पक्षी त्या प्रेताला चोंच मारू लागले देवा. असं ठीक आहे परंतु एक नवल वाटलं देवा मला की त्या पक्षाच्या पंखावर वेदाचे मंत्र लिहिले होते. भगवंतांनी सांगितलं हेच कलियुगातलं आश्चर्य नवल आहे. काय हो कलियुगातले विद्वान आमच्यासारखे लोकांना कीर्तन सांगतील. काय लोकांना कीर्तन सांगतील
पुढचं नाही बोलत मी आता, कारण इथं कीर्तन न कुणाला विचारलं नको तुला काय दिसलं म्हणजे काय नाही देवा. 3 विहिरी पाहिल्या पण एक विहीर अशी आहे की पहिल्या विहिरीतलं पाणी एकदम तिसऱ्या विहिरीत गेलं, दुसरी तशीच कोरडी नाही. भगवंतांनी सांगितलं कलियुगातला मध्यम वर्ग असाच अडचणीत येईल. सहज मला विचारलं तुला काय दिसलं, काय नाही देवा. एक मोठं रस्त्यानं जाताना एक मंदिर दिसलं आणि त्या मंदिराचं शिखर इतकं उंच होतं देवा, खूप उंच होतं, परंतु त्या मंदिराच्या शिखराचा एक दगड असा ढासळला आणि एका शुष्क पानावर येऊन टेकला. भगवान परमात्माने सांगितलं हेच कलियुगातलं नवले, कलियुगातला परमार्थ धर्म इतका वाढलेला दिसल, लक्षात घ्या, खूप मोठा वाढलेला दिसल, परंतु एका नामरूपी शुष्क पानावर त्या ठिकाणी जीवाचा नामस्मरणानच त्या ठिकाणी उद्धार होईल. आणि मग तेच भगवान परमात्माचं नाम काय यावंच वृत्ती लोकात आलेल्या जीवानं नामचिंतन करावं. पण त्या भगवान परमात्माच्या नामाचं स्वरूप कसं आहे असा प्रश्न केला. त्या तुकोबारायनं त्या भगवान परमात्माचं नाम कसं आहे, त्या नामाचं स्वरूप कसं आहे याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या कडव्यात दिलं. सत्य साच हरे सत्य साच हरे नाम कसं आहे तुकोबारायांनी त्या नामाचं स्वरूप अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगितलं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. मला सांग, सत्य साच खरे आणि बरे, 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सत्य साच खरे आणि बरे. मला सांगा तर सत्य म्हणजे काय, सत्य या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे आपण थोडा त्याच्याबद्दल विचार करू. सत्य कशाला म्हणजे सत्य साच खरे आणि बरे. आता सत्य म्हणजे साच म्हणजे खरे आणि खरे म्हणजे सत्य. आणि हे सत्य साचा खरे आणि मग बरे. लक्षात घ्या. तत्वज्ञानाच्या मी तुम्हाला 2-3 व्याख्या सांगतो या माध्यमामधून. वेदांत प्रक्रियेमध्ये एक वेदांताच्या दृष्टिकोनामधून सत्य या शब्दाचा थोडक्यात चिंतन करू आपण. ज्ञानोबारायांच्या मताच्या दृष्टीनं थोडक्यात आपण चिंतन करू आणि भक्तिशास्त्राच्या माध्यमामधून थोडं चिंतन करू. वेदांत प्रक्रियेमध्ये सत्य हे शब्दाला नेमका कसा काय नाही, ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा भेद नाही
त्याला सत्य म्हणा. एक, ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा परिच्छेद नाही त्याला सत्य म्हणा. दोन, आणि ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा अभाव नाही त्याला सत्य म्हणा. तीन. विठ्ठल दुसरा विचार सांगतो, ज्या ठिकाणी सजातीय विजातीय भेद नाही त्याला सत्य म्हणा. ज्या ठिकाणी देश परिच्छेद, काल परिच्छेद आणि वस्तू परिच्छेद नाही त्याला सत्य म्हणा. आणि ज्या ठिकाणी प्रागभाव, प्रशंसा भाव, अनन्या भाव आणि आत्यता भाव नाही त्या ठिकाणी त्याला सत्य म्हणा. अजून थोडं वर्णन करू ऐका. तिसरा विचार सांगतो, सत्य कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी कुठलाच भेद नाही, भगवान परमात्मा एक आहे म्हणून सत्य. एको एकोपि कृष्णस्य कृतं प्रणमामि दशाश्वमेधान भूतेन तुल्यः दशाश्वमेधे पुनरेति जन्म कृष्णस्य प्रणामेन पुनर्भवं वा. एकमेव अद्वितीयं ब्रह्म. भगवान परमात्मा कसा आहे? एक आहे. लक्षात. आणि एक या शब्दाला फार महत्व आहे. एक या शब्दाला महत्व आहे. गणिताच्या सूत्रामध्ये जर आपण त्याचा विचार केला ना तर काय होईल मला सांगा. 100 शून्य लिहिले, त्या शून्याची किंमत किती? किती? 100 जर शून्य लिहिले आपण त्या शून्याची किंमत किती आहे? अहो शून्यच. लक्षात घ्या. एक 100 पेजेस वही भरून जर आपण शून्य लिहिले त्याची किंमत शून्याची. मग त्या शून्याला महत्व येण्याकरता एकचा आधार घ्यावा लागतो. एकचा आधार घ्यावा लागतो. एकचा नाही का? आता एक जर त्याच्या पाठीमाग एका शून्याचा घातला तर किती झाले? 10. 2 शून्य त्याच्या पाठीमाग एक जर घातला तर आता 100. 3 शून्य त्याच्या पाठीमागे एक जर घातला तर आता 1000. 4 शून्य त्याच्या पाठीमागे एक घातला तर 10,000. 5 शून्य त्याच्या पाठीमागे एक जर घातला तर लक्ष. बेरीज केली तसा एकेदा कविले 10 हाता पहा कुसोमी. त्या ठिकाणी कुठलाच भेद नाही. भगवान परमात्मा एक आहे. लक्षात घ्या. म्हणून सत्य. दुसरं कुठलाच परिच्छेद नाही कारण भगवान परमात्मा व्यापक आहे म्हणून सत्य. नाही का? व्यापक भगवंताचं स्वरूप कसं व्यापक आहे महाराज. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता धावना ही उरला. आज ना दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. विठ्ठल म्हणता हरले. वस्तुस्थिती कशामुळं? की व्यापक आहे. नरबराने कोणी फार गोड वापरली. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐशी बुद्धी स्फुरे अहर्निशी हे वस्तुगान. म्हणजे कसं आहे? भगवान परमात्मा व्यापक हरि हा व्यापक सर्व हे तव मुख्यत्वे वेदांत असा परमात्मा व्यापक. लक्षात ठेवा. अजून गोड प्रमाण देता सर्व घटी राम ध्यानी. सर्व घटी राम ध्यानी. प्रकाशक चक्र
की कुठलाच त्या ठिकाणी अभाव भगवंताच्या ठिकाणी नाही, कारण भगवान भावरूप आहेत. म्हणून सत्य ऐका, म्हणून फार गोड प्रमाण दिलेले आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू म्हणून सत्य. चला अजून थोडा विचार दुसरा म्हणतो. जगात का सत्य? कारण भगवान परमात्माचं नामही सत्य आणि भगवान परमात्माचं स्वरूपही सत्य, म्हणून सत्य. चला दुसरा विचार. जगात 4 वर्ग आहेत महाराज. एक वर्ग असा आहे काय खरं आहे पण बरं नाही. दुसरा वर्ग असा आहे बरं आहे पण खरं नाही. तिसरा वर्ग असा आहे खरंही नाही बरंही नाही. आणि चौथा वर्ग असा आहे खरं आहे बरं आहे. विठ्ठल मला सांगा, खरं आहे पण बरं नाही काय नाही? काय खरं आहे? मला तर विष हालचे विषय समुद्रातून निघालेलं दिगंबर महाराज म्हणत असतील. लक्षात घ्या. सावधान करत असताना 14 रत्न त्याच्यात त्या अष्टकामध्ये. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कुसुरा धन्वंतरी चंद्रमा आणि त्याच्यातलं 11वं रत्न म्हणजे विष. हा विष आहे. मला सांगा आता विष खरं आहे का बरं आहे? विष खरं आहे का? खरं आहे की नाही? खरंच आहे पण बरं बरं बरं
नाही, खरं आहे पण बरं नाही. मरण खरंय पण बरं नाही. बरं वाटतं तुम्हाला सांगा. विठला विठला किती जरी मनुष्य शरपंजेरी पडला तरी मला वाटतं मरण खरं नाही का. विश्वातल्या गोष्टी विसरल्या तरी चालत पण दोन गोष्टी विसरू नका. ऐका, दो बात नको मत भूल सो चाहे सो कल्याण पहले तुझे श्री भगवान. मरण विसरू नये आणि दुसरा देवाला विसरू नये. महाराज म्हणते प्रमाण 9 भी मर गई 10 भी मर गए 9 भी मर गए 10 भी मर गए मृत्यू लोकांमध्ये जो जन्माला आला तो अजून शिल्लक राहिला नाही. महाराज भगवान परमात्मानं मानवाचं शरीर धारण केलं. भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी देह सोडावा लागला. भगवंताला सुद्धा देह सोडावा लागला. मरण हे सत्तेचे महाराज खरंच लक्षात घ्या. पण मरण नाही. दुसरा वर्ग असा आहे खरे बरं आहे पण खरं नाही. बरं आहे पण खरं नाही. मला सांगा, संसार बरा आहे पण खरा आहे का? संसार बरा खरा आहे अनुभव घेतोच ना आपण. बोला की संसार कसा आहे, बरा आहे का खरा आहे? विशेष बरोबर विशेष सुख बरं आहे का खरे? महाराजांनी गोड वर्णन केले. विशेष सेवन करणाऱ्याची स्थिती काय होईल? विषयान पुरुषा संगस्तेषुपजायते संगात संजायते काम काम क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृति विभ्रम स्मृतिभंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. जरी हृदय विषय स्मरति तरी निसंगाहे स्मृती विषय प्रगटे मूर्ती अभिलाषात. जेथ कामो उपजला तेथ क्रोधू आधीच आला. किती गोड ओव्या लिहिल्यात लक्षात घ्या. बरं वाटतं पण खरं नाही. तिसरा वर्ग असा आहे बरंही नाही खरंही नाही. गोड मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी ऐकलेले की एका जणाला अंगरोग झाला नाही. अंगरोग कोणता झाला की आंघोळ केल्यावर आंघोळ स्नान केल्यावर काय झालं त्याचं अंग ओढ झालं. त्याला वाटलं की मला काय झालं, अंगरोगच झाला. फक्त एका वैद्याकडे गेला आणि त्यानं सांगितलं म्हणजे आम्हाला औषध द्या. ते म्हणजे सोपं आहे औषध, काहीच नाही. म्हणजे काय लागेल म्हणजे सश्याचं शिंग हे दिवसा चांदण्याच्या प्रकाशात उगाळून अंगाला लावायचं.
कळालं का? सशाचं शिंग एक दिवसा चांदण्याच्या प्रकाशात उगाळून लावायचं. दिवसा चांदणं असतंय का? नाही. सशाला शिंग असतात का? नाही. विचार करा. पण खरंय नाही आणि बरंही नाही. इथे एक दृष्टांत देता येईल. रज्जू सर्पाकार भाष्य दे जगदंबर. जाता जाता एक दोरी पडली आडवी. अंगाईन गेली जाऊ नये, पण दोरी जर पडली तर तुम्हाला ती दोरी वाटते का साप? काय काय वाटते? दोरी कसा साप वाटतो नाही का? आणि एकदम प्रकाश पडला, आता काय वाटते? दोरी. मग कुठे गेला साप? जंगलात गेला का, कोणाच्या घरात गेला का, कोणा मंदिरात गेला? कुठे गेला? कुठंच नाही गेला. अज्ञानानं साप वाटला आणि ज्ञान प्राप्त झालं, प्रकाश मिळाला की त्या ठिकाणी दोरीवरचा साप दोरी रूपच झाला. साप खरा आहे का? नाही. बरं, साप खरा नाही आणि साप आहे म्हणून मनात वाटलेली भीती खरी का खोटी? खरी. आता किती अवघड आहे. साप खोटा आणि भीती विठला विठला. भगवान परमात्माचं नामचिंतन ही खरं आणि भगवान परमात्माचं स्वरूप ही खरं. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. चला, नाम हे कलियुगामध्ये बरंच महाराज लक्षात घ्या. कारण इतर जे आपण साधना पाहिले त्या साधनाला अधिकार लागतो आणि ते बिनचूक व्हावे लागतात तर त्याचा आनंद मिळतो. अर्थात आनंद मिळत नाही आणि जर यथासांग त्याची सेवा झाली नाही तर त्या साधनाच्या ठिकाणी आपल्याला फलश्रुती निश्चित मिळेल की नाही याची शाश्वती नाही. अनेक प्रमाण देता येते. यज्ञ याग भोग स्वर्गाड ये करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ. त्या साधनाची फलश्रुती मिळत की नाही सांगता येत नाही. म्हणून महाराज नामचिंतन हे साधना अगदी सोपी आहे. म्हणून महाराज म्हणतात सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. बरे नाम कशाचं? विठोबाचं नाम बरं आहे. ऐका, नाम जर जीवनात प्राप्त जर नसेल ना तर सगळ्या क्रिया व्यर्थ आहेत. लक्षात घ्या, व्यर्थ आहे. नेहमी सांगतो, नदीचं पात्र फार मोठं आहे ना, ते जवळ नदी, त्या नदीचं पात्र फार मोठं आहे. लक्षात घ्या. पण पाण्याचा थेंब नाही, नदीला किंमत आहे का? नदीला काही महत्व आहे का? तसं नामचिंतन जर जीवनात प्राप्त नसेल तर ते जीवन व्यर्थ आहे महाराज. ऐका, शरीर सुंदर आहे पण शरीरात प्राणच नाही, काही उपयोग आहे का शरीराला? तसं नामचिंतन जर जीवनात नसलं तर त्या ठिकाणी जीवन व्यर्थ आहे. म्हणून मला नेहमी आदर्श जीवन हरिभक्तीपरायण नामनिष्ठांच्या चिंतनाशी नलगे वेळ सर्व काळ करावी. म्हणून नेहमी भगवान परमात्माचं नामचिंतन
त्या ठिकाणी यावंच मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवानं तरुण जाण्याकरता भवसागर पुन्हा जन्म मिळणार नाही. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भात इच्छा जरी असली तरी ते शक्य होणार नाही. म्हणून आता हो एक सुविचार वाचला होता मी, ऐका. गेलेल्या संधीला रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचं स्वागत करा. प्राप्त काळ आहे, संधी उपलब्ध आहे, आणि ती जर निघून गेली तर मग पाहता पाहता वर्तमान काळ निघून गेलेला आहे. हो, कीर्तन आपलं 8:30 वाजता सुरुवात झाली, ते 8:30 आपल्या जीवनात ते संपून गेले लक्षात घ्या. पण वेळेचं महत्व जाणून भगवान परमात्म्याची सेवा करा. नाम विठोबाचे बरे. परमपूज्य श्रोत्री ब्रह्मनिष्ठ प्रातस्मरणीय लखराम बाबा चाळकर कीर्तनातून त्यांच्या भाषेत ते म्हणायचे की नामाबद्दल माणसानं काही सांगत जाऊ नये, नामाबद्दल माणसानं उगीच माती उकरत जाऊ. महाराजांची भाषा आहे, लक्षात घ्या, बाबांची भाषा आहे. आणि त्यांनी म्हणायचं की नामाबद्दल फक्त एकच होती ज्ञानेश्वरीची सांगत जावं. कोणती? तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते नामची नाही पापाचे ऐशे केले. यमदमा अवकळा आलेली तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंतली राहती आघवी. यमु मने काय यमावे दमु मने कौनाते दमावे. तीर्थ मनती काय खावे दोष कदाची नाही. ऐशे माझे नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. नाम काय करतो माहिती का? जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळते पापे परती दोष. काय उने आम्हा आनंदास शेव ब्रह्मरस तुका म्हणे. मनोनी नाही काही चिंता किंवा हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा. कोणहा दैवाचा भाग पावे येतील पुण्य पाहिजे बहुत. म्हणून नाम विठोबाचे खरे बरे. सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. परंतु महाराज काय हरकत नाही, तो बरोबर आहे, ते नाम बरे आहे, सत्य आहे, साच आहे, चांगलं आहे, आम्हाला मान्य. पण त्या नामाचा परिणाम काय सांगा ना मला. त्या नाम घेतल्याचा परिणाम काय? महाराजांनी त्याचं उत्तर अभंगाचं दुसरं करून
तुटती बंधने उभयलो की कीर्ती जेणे. काय होईल? नामचिंतनानं बंधन समाप्त होती. ऐका, येणे तुटती बंधने, तिथला येणे काय सांगतो? परमार्थाचा परिणाम. येणे तुटती बंधने पारमार्थिक परिणाम सांगतो, आणि एक दुसरा येणे हा व्यवहारिक परिणाम सांगतो. उभय लोके कीर्ती जेणे हा व्यवहारिक परिणाम, आणि येणे तुटती बंधने हा पारमार्थिक परिणामी लक्षात घ्या. इथला येणे काय सांगतो? तुटती बंधने. तिथला अजून एक प्रमाणे नाटात येणे मज भोगवी खाणी नसता छंद लाविला इथं येणे संसाराच्या संबंधाने आलेला आहे, आणि हा येणे नामचिंतनाच्या संबंधाने आलेला आहे. मेने तुटती बंधने, वस्तुस्थिती बंधन तुटतात, परंतु बंधन असा शब्द आलेला आहे. तर सापेक्षतावाद जर आपण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनामधून विचार केला ना, तर दुःखाचा जर विचार केला तर दुःख जर म्हणलं तर सुखाचा विचार आला. ऐका, गरिबी म्हणलं की श्रीमंतीचा विचार आला, अज्ञान म्हणलं की ज्ञानाचा विचार आला, मोक्ष म्हणलं की बंधनाचा विचार आला. परंतु अद्वैत वेदांतामध्ये हे मोक्ष बंधन हे काही मान्य नाही, काही मान्य नाही. लक्षात घ्या, कशाचं बंधन कशाचं काय, पण जुने कीर्तनकार सांगायचे लक्षात घ्या. एक जण तुकाराम महाराजांनाच विचारलं, महाराज तुम्ही मुक्त झाले की नाही? तुकाराम म्हणजे म्हणायला स्वतःला मुक्त झाले की नाही? मुक्त कासया म्हणावे म्हणावे बंधनाची नाही ठावे. अरे बंधन काय, मुक्त काय सांगायला कोणाला? मला सांगा, मोकळं कोणाला व्हावं वाटतं? जे बांधून टाकलं, ज्याला बांधत नाही त्याला मोकळं करायची काय करायची? बंधनाची नाही ठावे मुक्त कासया म्हणावे सगळा. म्हणून अद्वैत वेदांताला मोक्ष काय बंधन काय हे मान्य नाही सत्य. म्हणून अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश हे जे काय आहे काहीच नाही, अद्वैत वेदांताला या ठिकाणी मान्यच नाही. चला, बंधन जुने कीर्तनकार सांगायचे पहा की कुंभाराच्या घरी गाढवा असतात, गाढवा असतात कुंभाराच्या घरी गाढवा असतात. किती? 50-100. आणि मग ते दिवसभर काम करतात, त्याला काही त्याची खाण्याची चिंता नाही. मला काम करून घेतात, मग दिले ते करून रात्री ती आली की त्यांना ते दोऱ्या बांधायला नसतात. काय करतो, त्यांच्या ते प्रत्येक गावाजवळ जातो आणि पायाला फक्त हात लावतो. पायाला फक्त हात लावतो, बांधित नाही. पण त्यांना काय वाटतंय, आम्हाला बांधलं. आणि सकाळी उठल्या लगेच त्याच्या पायाला हात लावतो, त्यांना वाटते सोडलं. बांधलं का? बांधलं नाही, आणि सोडले नाही. चला, येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे. आणि बंधन जर समाप्त झाली जीवाच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी बद्धता जीवाला का निर्माण झाली? कारण आनंद रूप असणारा हा जीव बंधन का निर्माण झाली, बद्धता का निर्माण झाली? पुष्कळ मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे. नाही का?
इथं आसक्ती वाढली म्हणून बद्धता निर्माण झाली. चला पुढे, अजून पुढे जाऊन सांगतो, लक्षात घ्या. उभय लोकी कीर्ती जेणे भगवान परमात्माचं नामचिंतन केल्यावर या संपूर्ण उभय लोकांमध्ये काय होईल? कीर्ती होऊन जाईल. महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. त्या ठिकाणी मरावे परी कीर्ती रूपी उरावे. वस्तुस्थिती उभय लोकी कीर्ती जेणे, ठीक आहे, काही हरकत नाही महाराज. पण नामचिंतनाने बंधन समाप्त झाले, परंतु त्याची अनुभूती काय? नामाची अनुभूती काय? अनुभव नेमका काय? अनुभूती आधी काय? याचं उत्तर अभंगाचं तिसरं कडे. अवजाचे गाठी अवजाचे गाठी अवजाचे गाठी अवजाचे गाठी अवजाचे गाठी अवजाचे गाठी गाठी त्याची लाभ उठा उठी. इथे दोन शब्द या कडव्यातले महत्वाचे, एक गाठी एक उठा उठी. लक्षात घ्या. अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाल्याबरोबर त्याची अनुभूती येतील. अंतःकरणात भाव निर्माण झाल्याबरोबर त्याची काय अनुभूती निर्माण येतील. लक्षात घ्या. भाव या शब्दाचा अर्थ काय? भाव म्हणजे काय? काय? चित्ताची एकाग्रता, याला काय म्हणा? भाव. वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि हा जर भाव निर्माण झाला तर त्याची अनुभूती मात्र निश्चित येत असते. मी नेहमी एक उदाहरण सांगतो, काय का ते आपण भाकरी करायचा तवा आहे ना सकाळचा, चुलीवर ठेवायचा, तवा लाल होऊ द्यायचा महाराज, आणि लाल झालेल्या तव्यावर एक बोट ठेवायचं. काय होईल? अनुभव येईल की नाही? मला वाटते कधी येईल? समजा आज आपण तव्यावर बोट ठेवलं लाल झालेल्या, आणि त्याचा अनुभव परवाच्या दिवशी का तात्काळ? काही लढ्याशी लाभ उठा उठी. आणि मग भाव जर आपण त्या भावाचं चिंतन केलं तर भावाबद्दल खूप चिंतन करता येते. पण आपला वेळ संपलेला आहे आता, फक्त संगती लावणार थांबणार आहे. वस्तुस्थिती मला एक म्हणायचं की भाव ज्याचे गाठी अंतःकरणात निर्माण होणारा भाव काय? निर्विकार भाव एक, आणि अंतःकरणात निर्माण होणारा प्रेमाचा भाव दोन. अशा भावाचे प्रकारे काही सांगितलेले. भक्तावर परिणाम होतो भावाचा, आणि भगवंतावरही परिणाम होतो त्या भावाचा. लक्षात घ्या. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्यपणे पार्थाचे करितासो. या जगदीश्वराचे प्रेम येथे दिसतसे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. भाव ज्याचे गाठी काय? इथं विदुर काकाचं चरित्र आपल्याला चिंतनात घेता येईल. लक्षात घ्या. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. ज्याच्या चिंतनात भाव निर्माण झालेला आहे त्याला लाभ मात्र तात्काळ त्या ठिकाणी मिळतो. नामस्मरणानं उद्धार जीवाचा निश्चितच त्या ठिकाणी होतो. पण असा अनुभव कोणी घेतला का? असा अनुभव घेतला. मग त्या नामाचं सामर्थ्य तुकोबार आहे. आम्हाला सांगा ना नेमकं काय आहे ते नामाचं सामर्थ्य. जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या 4थ्या कडीला सांगितलं. तुका हरे भोळा तुका हरे भोळा तुका हरे भोळा हरे भोळा पुजावणे कळका जिम पुजाने कळका तुझे
तुटती बंध येणे तुटती बंध भोळा जिंकू जाणे कळी काळा. भोळा कोणाला म्हणायचं लक्षात घ्या. आपण प्रपंचात व्यवहारात भोळा कोणाला म्हणतो? त्याला काहीच कळत नाही, बावळटे. त्याला काय माणसं म्हणते, ए बाबा काय भोळा आहे, जाऊ द्या. परमार्थात नाही, हे भोळा नाही महाराज. जिंकू जाणे कळी काळा, त्या काळावर विजय मिळवणारा भोळा आहे, लक्षात घ्या. जिंकू जाणे कळी काळा. काळावर, काळ कसा आहे ज्ञानोबारायांनी वर्णन केलेले. पहा केवढात पसरला से चहुडा, हे करोनी माझी वडाकार गजू. काळाचं स्वरूप जाणले लक्षात घ्या. आणि या काळावर विजय मिळवणारा हा भोळा आहे महाराज. कोणाला भोळा म्हणू नका. ज्याला देह तादात्म्य जीवाच्या ठिकाणी शिल्लक राहिलंच नाही ते भोळा आहे. आणि ज्यानं मृत्यूची भीती आता जीवनात प्राप्त राहिलीच नाही, लक्षात घ्या. निष्काम मृत्यू झाली राजा परीक्षितीला. 7 दिवस श्रीमद भागवत कथा शुकाचार्यांच्या मुखातून ऐकल्यानंतर सांगितलं, राजा तक्षकाचा दंश होणार आहे तुला. सांगितलं मुनी, आता तक्षकाच्या मृत्यूची भीती मला विषयाची राहिली नाही. मात्र एक खेद मला त्या ठिकाणी वाटतो की तक्षकाच्या विषानं जर माझा देह नष्ट झाला तर मला या कथा कीर्तनाचा आनंद त्या ठिकाणी मिळणार नाही. भोगो मुक्तीचा सोहळा, या जन्मात मला तो आनंद मिळणार नाही. म्हणून जो मृत्यूवर विजय मिळवतो आणि देहतादात्म्य संपवतो त्याला भोळा म्हणा. जिंकू जाणे कळी काळा. या रे हरिदासानो जिंकू कळी काळाशी. कळी काळाशी जिंकणारे कोण हरिदास. आणि मग ते खरे भोळे महाराज. गेने तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेने. ज्ञानेश्वर माऊली सुंदर जीवन मिळाले, चैनी करता मिळाले नाही, कर्तव्य निष्ठा प्राप्त करण्याकरता जीवन मिळालेले. लक्षात घ्या. विषय भोगादी पदार्थाकरता आसक्ती वाढवण्याकरता आपल्याला भगवान परमात्माने जन्माला घातलं नाही. नाम चिंतना करता, कारण अनेक हे ज्ञान नाही कोठे. याच जन्मी घडे देवाचे भजन. सामर्थ्यही याच जन्माते, लक्षात घ्या. आणि ज्ञानही प्राप्त करण्याची भूमिका याच जन्माते. म्हणून या ठिकाणी सुंदर मनुष्य जन्म मिळालेला आहे. जसा वेळ मिळेल त्या पद्धतीनं भगवान परमात्माचं नामचिंतन करा. आणि त्या नामाचं महत्व, त्या नामाचा परिणाम, त्या नामाचं सामर्थ्य आणि त्या नामाचं स्वरूप महाराजांनी या आजच्या अभंगामध्ये त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. वेळ संपलेला आहे कार्यक्रमाचा. आपल्या वेळ तुकाराम 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 तुकाराम